श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की वाणीला त्याच्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती, तर दुसरीकडे अमर तिला नात्यातून मोकळी करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावरून आजोबांनी बराच राग काढला होता. आता पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 27. वाणी हॉस्पिटलमध्ये आल्यापासूनच अमरची खूप काळजी घेत होती. मनातली सगळी भीती काढून टाकून दिली होती. जेव्हा त्याला सांगू तेव्हा बघू असं तिने ठरवलं होतं. दुपारपर्यंत ती हॉस्पिटलमध्ये थांबायची. दुपारी जाऊन पुन्हा रात्री यायची आणि मग आली की मुक्कामाच्याच तयारीत यायची. रोज त्याची काळजी घेत होती. त्याच्या जवळच बसून राहायची. पण तो होता की तिच्याशी बोलतच नव्हता. तिला त्याचं वाईटही वाटत होतं आणि स्वतःच्या वागण्याची शिक्षा म्हणूनही तिने स्वीकारलं होतं. अहो, जेवून घ्या, औषध घ्यायची वेळ झाली आहे. वाणी त्याला उठवण्यासाठी मदत करत होती, पण तो तिला अंगाला हात लावू देईना. माझं मी उठतो म्हणत उठायचा प्रयत्न करत होता. उठताना त्याला त्रास होत होता आणि ते बघून ती पुढे व्हायचा प्रयत्न करायची की तो तिला पुन्हा दूर व्हायला सांगायचा. मी उठतो म्हटलं ना, मग लांब राहा, मी उठू शकतो. ती पुढे आली की तो हेच म्हणायचा. अहो, पण तुम्हाला त्रास होतोय. वाणी काळजीने त्याला म्हणायची, झाला तर झाला, तुझ्या काळजीची गरज नाहीये. अमर खवळून म्हणायचा. त्यामुळे ती खूप हर्ट व्हायची. वाणी जवळ यायला लागली की तो तिला मागे सारायचा प्रयत्न करायचा. तो तिला जवळ येऊ देत नव्हता, त्यामुळे ती आणखीन खवळून जवळ यायला बघायची. कंटाळून शेवटी ती आजोबांना आवाज द्यायची. आजोबा, आजोबा, हे बघा कसे वागत आहेत. मला जवळ येऊ देत नाहीत, माझ्या हाताने खात नाहीत, गोळ्या औषधं घेत नाहीत. अशाने कसे बरे होतील बरं सांगा. यांना समजवा, नाहीतर मी माझ्या भाषेत सांगेन. वाणी खवळून म्हणाली. तिच्या बोलण्याने सगळेच आश्चर्यचकित झाले होते. हे बघ वाणी, तू माझ्या जवळ आलेलं मला अजिबात चालणार नाही. त्यामुळे तुझ्या भल्यासाठीच सांगत आहे. तू इथून निघून जा. सारखी सारखी माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नको. आजोबांना मी समजावून सांगेन. बस, काही दिवसांनी तुला डिवोर्सचे पेपर्स भेटून जातील. माझी तब्येत एकदा बरी झाली की मी पण त्यावर सही करेन. मी तुला जास्त काळ या बंधनात अडकून ठेवू शकणार नाही. तू तुझा मार्ग आणि तुझं आयुष्य तुझ्या मर्जीने जगू शकशील. मी तुझ्यावर कोणतीही बंधनं लादणार नाही. तू आता घरी निघून जा. मी घरी आल्यावर बोलू आपण. डिवोर्स झाल्यावर तुझा मार्ग मोकळा आणि माझा मार्ग मोकळा. आता मला आराम करू देत. तू जा. अमर म्हणाला. तसे आजोबा पण चिडले. आजी, निशांत, स्मिता, जॉन आणि त्रिशा सर्वजण त्यांच्याकडे बघत होते. अमर, का असा वागत आहेस तू? असं नको वागूस तिच्याशी. तिला त्रास होईल रे. आजोबा समजावणीच्या सुरात म्हणाले. मी तिला त्रास करून घे म्हणतच नाही आजोबा. ती स्वतःहून माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. मी जेवढं तिला लांब करायचा प्रयत्न करतो, ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. अशाने कसं होईल? तिला नव्हतं राहायचं ना माझ्यासोबत. तिची तीच इच्छा मी पूर्ण करतोय. तुम्हाला डिवोर्स पेपर्स तयार करा म्हणलं तर तुम्ही तेही करत नाही. मग मलाच काहीतरी केलं पाहिजेत ना. तिला माझ्या बंधनातून मोकळं करायचं आहे मला. अमर निर्विकारपणे म्हणाला. अमर, तुला भान आहे का तू काय बोलतोयस ते? वाणीचा जरा तरी विचार कर. तिला काय वाटत असेल? आता कुठे तिला प्रेमाची जाणीव होत आहे, त्यात तुझं हे वागणं तिला अजून त्रास देत आहे. प्लीज, असं वागू नकोस. तुटून जाईल रे ती. खूप सहन केलंय तिने आधी, आता नाही सहन करू शकणार ती. असं वागू नकोस. तिच्या वतीने मी माफी मागतो तुझी. निशांत म्हणाला. तसा अमर जागेवरच गोठला. निशांत,
असं काही बोलू नकोस प्लीज. मला फक्त एकच वाटतं की माझ्यामुळे तिला त्रास होऊ नये. अमर म्हणाला. तसे आजोबा बोलू लागले. एखादी गोष्ट ताणायची पण हद्द असते अमर. आजोबा त्याच्यावर भडकले. तशी त्याने खाली मान घातली. तरीही हिम्मत करून बोलू लागला. मी काही चुकीचं बोलत आहे का आजोबा? तिला माझ्यासोबत नाही राहायचंय तर मी तिला का बांधून ठेवू? तिला तिचं आयुष्य तिच्या मर्जीने जगायचा पूर्ण अधिकार आहे. मी तिच्यावर बंदी लावू शकत नाही. प्लीज मला कोणी जास्त फोर्स करू नका. बाकी आपण घरी गेल्यावर बोलू. हॉस्पिटलमध्ये उगाच तमाशा नको. अमर म्हणाला. तशी वाणी रडू लागली. सगळ्यांनाच तिच्यासाठी वाईट वाटत होतं. स्मिताने तिला जवळ घेतलं. आजोबांचे डोळे मात्र आग ओकत होते. त्यांच्या एवढ्या समजावून सांगण्यावरही तो त्याच्याच जिद्दीला पेटला होता. शेवटी त्यांनीही जे होईल ते होईल म्हणून सोडून दिलं. आजींनीही मध्ये केलं. जॉन आणि त्रिशा त्यांच्या घरेलू मामल्यात बोलू शकत नव्हते. निशांत आणि स्मिता गप मान खाली घालून उभे होते. खूप वेळ शांतता पसरली होती. मग आजोबांनी त्या शांततेचा भंग केला. मी जरा डॉक्टरांना भेटून येतो. असं म्हणत आजोबा अमरच्या वॉर्डमधून बाहेर पडले. आजोबा डॉक्टरांच्या केबिनकडे निघून गेले. डॉक्टर आहेत की नाही याची खात्री करून त्यांनी दरवाजावर नॉक केलं. येस, कम इन. डॉक्टरांनी आतून आवाज दिला. तसे आजोबा आत गेले. नमस्कार डॉक्टर साहेब. आजोबा हात जोडून आत येत म्हणाले. नमस्कार. या ना आजोबा, बसा. डॉक्टर म्हणाले. तसे आजोबा त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसले. बोला, काय म्हणताय? डॉक्टरांनी हसून त्यांच्याकडे पाहून विचारलं. हेच विचारायचं होतं की अमरला डिस्चार्ज केव्हा मिळणार? आता 15-20 दिवस झालेत. थोडाफार उठून वगैरे बसतो, थोडाफार चालतो. मग आता सुट्टी घ्यायला काही हरकत नाही ना? आजोबांनी अमरबद्दल विचारलं. हो, आता काही हरकत नाही. तुम्ही बाहेर पेपर्स तयार करून घ्या. प्रोसिजर पूर्ण करून तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. डॉक्टर म्हणाले. धन्यवाद. आजोबांनी त्यांचे आभार मानले. तसा डॉक्टरांनी हसून प्रतिसाद दिला. आजोबा डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर आले. त्यांनी डिस्चार्ज पेपर घेतला आणि फॉर्म भरून दिला. प्रोसिजर पूर्ण करून ते अमरच्या वॉर्डकडे गेले. चला, निघायचंय आपल्याला. डिस्चार्ज मिळालाय. आजोबा आत येत म्हणाले. सगळं विचारून घेतलं का व्यवस्थित? त्याच्या खाण्यापिण्याचं? आजींनी आजोबांना विचारलं. तशी आजोबांनी होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, चला मग आवरून घेऊ. आजोबांनी होकार दिल्यानंतर आजी सर्वांना म्हणाल्या. सर्वांनी आवराआवरी करायला घेतली. जेवढं काही सामान त्यांनी 15-20 दिवसात आणलं होतं ते सगळं व्यवस्थित भरून घेतलं. आता निघायचं होतं. तसं आजोबांनी गुपचूप निशांत आणि जॉनला बाहेर जायचा इशारा केला. ते दोघेही जे समजायचं ते समजून गेले. त्यांनी आपापल्या बायकांचे हात धरले आणि बाहेर निघून गेले. अरे अरे, मला बाहेर यायला मदत तर करा. तसेच चालले सगळे. मी कसा येणार बाहेर? एवढं पण नाही चालता येत मला. थोडाफार तरी आधार लागतो मला. अमर त्यांना बाहेर जाताना पाहून मागून ओरडला. पण ते काही थांबलेच नव्हते. ते बाहेर जाऊन गाड्या काढतील. आम्हीही जातो बाहेर. आम्हाला काही तुला धरता येणार नाही. तू ये हा, हळूहळू. आजोबा म्हणाले आणि उठून बाहेर निघून गेले. त्यांच्या मागेच आजीही गेल्या. आता तिथे फक्त अमर आणि वाणीच होते. त्याला तिथून उठायला त्रास होत होता म्हणून तिने पटकन त्याचा हात धरला.
तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. तिनेही एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि मग नजर समोर केली. हळूहळू चालवत त्याला बाहेर घेऊन आली. त्याला गाडीत बसवलं आणि ते सगळेच घराकडे निघाले. अमरला घरी आणलं होतं. घरी आणल्याबरोबर वाणी त्याला रूम मध्ये घेऊन गेली. खरं तर त्याला थोडा वेळ सर्वांसोबत बसायचं होतं, पण जेवणाची वेळ झाली होती. सगळेजण जेवायला बसले होते. रमाने आधीच स्वयंपाक बनवून ठेवला होता. त्यालाही सर्वांसोबत जेवण्याची खूप इच्छा झाली होती, म्हणून तो खुर्चीवर येऊन बसला. सर्वांना आज आजोबांचे चालचलन ठीक वाटत नव्हते. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काही ना काही करतच होते. आताही अमरला तिथे बसताना पाहून त्यांना लगेच एक युक्ती सुचली. अमर, तू इथे काय करतोयस? जा बाळा, तुझ्या रूम मध्ये जा. मी तुझं जेवण तिथेच पाठवतो. आजोबा म्हणाले. तसे सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. आज काय झाले आजोबांना या आविर्भावात? मी पण इथेच बसतो ना आजोबा, तुम्हा सर्वांसोबत. एकटा बोर होईन मी. त्यात जेवण जाणार नाही ते वेगळंच. अमर वैतागून म्हणाला. अहो, तो म्हणतोय तर बसव द्या ना त्याला इथेच. हॉस्पिटलमध्ये पण तर तो एकटाच होता माझा राजा. आता बसू द्यात. आजी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या आणि येऊन त्यांच्या जागेवर बसल्या. सुमती, अगं खुर्ची बघ किती कडक आहे आणि त्याची जखम अजून ताजी आहे म्हणून म्हणतोय. बसून बसून कळ लागली तर पाठीला म्हणजे. जाऊ देत त्याला. तिथेच खाईल आणि तिथेच आडवा होईल. आजोबा आजींकडे बघून इशारा करत म्हणाले. तो इशारा सर्वांनीच पाहिला होता, फक्त अमर आणि वाणी सोडून. तशा आजी चमकल्या. आता त्यात त्यांचीही भर पडली. हो हो, बरोबर आहे तुमचं. अमर बाळ, जा राजा तू तुझ्या रूम मध्ये. तिथे जेवण करून औषधी घे आणि झोपून जा. दगदग झाली ना खूप. त्रास नको व्हायला पुन्हा. आजी पण आजोबांना दुजोरा देत म्हणाल्या. त्यांच्या मागे निशांत आणि जॉनही म्हणाले. तसा तो वैतागून मोठ्याने बोलला. ठीक आहे, जातो मी. जॉन, मला सोडून दे रूम मध्ये. अमर म्हणाला तसा जॉन उठला आणि अमरला सावकाशपणे रूम मध्ये घेऊन जाऊ लागला. तो गेला तशी रमा समोर आली. ताई साहेब, हे ताट घेऊन जा पटकन आणि त्यांना जेव घालूनच या. रमा तिच्या हातात ताट देत म्हणाली. तशी वाणीने मान हलवून ताट हातात घेतलं. जॉनने अमरला व्यवस्थित बसवून मग सर्वांसोबत पुन्हा बाहेर येऊन बसला होता. आजोबा, मानलो हो तुम्हाला? त्रिशा म्हणाली. तसे सगळे हसले. वाणी रूम मध्ये आली. अमर बेडवर पाय पसरून बसलेला होता. त्याच्या समोर जॉनने आधीच छोटा टेबल ठेवलेला होता ताट ठेवण्यासाठी. वाणीने ताट टेबलवर नेऊन ठेवलं. ती त्याच्या खाण्याची वाट पाहू लागली, पण त्याला हात वर करायला जमेना. हॉस्पिटलमध्ये आजी जेवू घालत होत्या. आजी बाहेर जेवण करत होत्या म्हणण्यापेक्षा त्या मुद्दामच थांबल्या होत्या असं म्हणलं तर योग्य राहील. तशी वाणी पुढे आली. तिने एक घास तोडून त्याच्या तोंडासमोर धरला. मी खातो, तू राहू देत. तू गेलीस तरी चालेल. अमर म्हणाला. तशी ती त्याच्या तोंडासमोरचा घास तसाच धरून होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. तीही डोळ्यात डोळे घालून बघत होती. तो बोलायला तोंड उघडणार तोच तिने तो घास त्याच्या तोंडात कोंबला. तो डोळे मोठे करून तिच्याकडे पाहू लागला आणि तो घास खाऊन घेतला. तिने दुसरा घास घेतला. त्याने तिचा हात पकडला. मी खातो म्हणलंय ना. अमर रागीट आवाजात म्हणाला. तशी तिने पटकन त्याच्या हातावर चापट मारली. आउच! त्याने पटकन हात काढला. चापट चांगलीच जोरात लागली होती त्याला.
तिने तसाच तोही घास त्याच्या तोंडात कोंबला. नंतर मग त्याने काहीच न बोलता पूर्ण जेवण तिच्याच हाताने करून घेतलं. घाबरला तो घाबरला. तसही बायकोला कोण नाही घाबरत. माफिया असला म्हणून काय झालं, माणूसच तर होता. माणूस या नात्याने तरी त्याला बायकोला घाबरावंच लागणार होतं. पुन्हा काही बोलायला गेलो तर अजून मारायची म्हणून घाबरला होता बिचारा. अमरचं जेवण झालं तसं तिने ताटातच हात धुतला. त्याच्या गोळ्यांचे पॅकेट वर काढले आणि एक एक गोळी त्याच्या हातावर ठेवू लागली. त्याने गोळी घेतली की ती स्वतःच्या हाताने त्याला पाणी पाजत होती. त्याचं सगळं आवरून दिल्यावर तिने त्याला खाली लेटायला मदत केली. त्याच्या अंगावर ब्लँकेट पांघरून देऊन ताट घेऊन खाली आली. ती गेल्यावर तो गालात हसला. आवडलं होतं त्याला. तिची अशी काळजी करणं खूप आवडलं होतं त्याला. तरीही स्वतःचा अकडूपणा लवकर सोडायचा नव्हता. त्याने पण तर सहन केलं होतं ना. मग थोडस तिने सहन केलं तर काय फरक पडला. हा वकील साहेब, बोला, काय म्हणताय? अमरने फोन उचलल्या उचलल्या विचारलं. सकाळी उठून त्याचं आवरतच होता की अमरचा फोन वाजला. सर, सकाळी तुमचे बॉडीगार्ड मिस्टर जॉन येऊन गेले. डिवोर्स पेपर्स बनवायचे होते, त्यासाठीच फोन केला होता. वकिलांनी फोन करण्याचं कारण सांगितलं. हो, मीच पाठवलं होतं त्याला. मला लवकरात लवकर हवे आहेत पेपर्स. अमर म्हणाला. ते ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. वकील टेन्शनयुक्त आवाजात म्हणाले. कसला प्रॉब्लेम? अमरने कपाळावर आठा पाडत विचारलं. तुमच्या लग्नाला अजून 6 महिने पूर्ण झालेले नाहीयेत. त्यामुळे तुमचा डिवोर्स इतक्यात ग्रँटेड होणार नाही. वकील म्हणाले. तसा अमरने कपाळावर हात मारून घेतला. याचं काहीतरी सोल्युशन असेल ना? अमरने कपाळावरच्या आठ्या गडद करत विचारलं. आहे याचं सोल्युशन. तुम्ही आता सही करू शकता, पण डिवोर्स होण्यासाठी तुम्हाला अजून 3 महिने सोबत राहावं लागेल. याशिवाय दुसरा पर्याय नाही. वकिलांनी त्यावरचं सोल्युशन सांगितलं. बरं ठीक आहे, तुम्ही पेपर्स तयार करून पाठवून द्या लवकरात लवकर. मी तयार आहे 3 महिने अजून थांबायला. सही करून पेपर्स पाठवून देईन मी. अमर रागात म्हणाला. ठीक आहे मिस्टर चौधरी, मी पेपर्स तयार करून देतोय. उद्यापर्यंत तुमच्याकडे येतील. वकिलांनी सांगितलं. बरं. अमर सुस्कारा सोडत म्हणाला आणि फोन कट करून मागे वळला. त्याच्या मागेच वाणी उभी होती. तिने त्याचं आणि वकिलांचं संभाषण ऐकलं होतं. हलके डोळे पाणावले होते. त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली होती. ती त्याच्याकडेच बघत होती. तो चालत तिच्या समोर आला. आता हे सगळं करण्याची गरज नाही तुला. माझं मी घेत जाईन. अमर तिच्या हातातला ट्रे घेत म्हणाला, पण तिने ट्रे सोडलाच नाही. तशीच पकडून होती. त्याने तिच्याकडे एक भुवई उंचावून पाहिलं. तसे तिने उत्तरादाखल त्याला एक डोळा मारला. तसा तो दचकला. ही अशी काय वागते? नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात? कधी प्रेमाने बोलत नव्हती आणि आज चक्क डोळे मारते. आश्चर्य, आश्चर्य. तिच्या वागण्याने तो चांगलाच बावरला होता. तिच्या वागण्याचं कारण त्याला कळतच नव्हतं. ती तशीच ट्रे घेऊन बेडपर्यंत गेली. ती बेडवर जाऊन बसली आणि त्याला स्वतः शेजारी बसण्यासाठी इशारा केला. तोही बेडवर जाऊन बसला. तसा तिने त्याला नाश्ता भरवायला सुरुवात केली. त्याला नाश्ता भरवता भरवता मनातच बोलू लागली. तर अमर चौधरी, इतक्या लवकर तुमची सुटका नाही. इतक्या लवकर म्हणण्यापेक्षा कधीच नाही म्हणेन मी. कधीच नाही. तुम्ही लाख कराल सही, पण मी करायला पाहिजेत ना. कोणा एकाने सही केल्याने डिवोर्स कसा होणार मिस्टर चौधरी? वाणी मनातल्या मनात म्हणत हसत होती.
आणि समोर अमर खाता खाता तिच्या मनातलं ओळखण्याचा प्रयत्न करत होता. त्याने खूप प्रयत्न केला, पण हाती निराशाच आली. उगीचच नाही म्हणत की स्त्रियांच्या मनातलं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर स्त्रीचा जन्म घ्यावा लागेल. त्याने तसंच तिच्याकडे बघतच पूर्ण नाश्ता संपवला आणि तिनेही त्याच्या डोळ्यातच बघत त्याला खाऊ घातलं. कशी असणार यांची टक्कर? वाणीच्या हट्टापुढे अमर झुकेल की अमरच्या हट्टापुढे वाणी? डिवोर्स पेपर्सचं नेमकं काय होणार? पुढील भाग लवकरच. चला, मी तर तुम्हाला भाग ऐकवला. आता तुम्हा सर्वांची टर्न आहे. करा बरं लवकर लवकर व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स. आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा. जेही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करतील, मी त्या सर्वांची शतशः आभारी असेन. धन्यवाद.